बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल जाहीर झालेला मूड ऑफ द नेशनचा सर्वे अहवाल आपण सर्वांनी पाहिला असाल. जवळपास देशभरातल्या सर्व राज्यांमध्ये मिळून 1,80,000चं सॅम्पल, जवळपास 36,000 नागरिकांची वैयक्तिक मुलाखत, जवळपास महिनाभर चाललेला हा सर्वे. आणि विशेष बाब म्हणजे 5 मोठ्या राज्यांच्या निवडणुकांच्या नंतर झालेला हा सर्वे, म्हणजे राजस्थान, छत्तीसगड या सगळ्या राज्य, तेलंगणा, आंध्र प्रदेश वगैरे या राज्यांच्या निवडणुकांच्या नंतर झालेला हा सर्वे. आणि त्यातही विशेष बाब म्हणजे 22 जानेवारी नंतर हा सर्वे झाला होता. म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटनानंतर देखील हा सर्वे झाला होता. 18 डिसेंबर ते जवळपास 27 जानेवारी पर्यंत हा सर्वे चालू होता. त्यामुळे राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आलेली एक वेगळी लाट, या लाटेचाही या सर्वेवर परिणाम झालेला असणार हे मात्र नक्की. या सर्वेचा अहवाल काय सांगतो तुम्हाला माहितीये? सर्वेचा अहवाल सांगतो, आत्ताच्या घडल्या देशामध्ये जर निवडणूक झाली, मी महाराष्ट्राविषयी विशेष तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण देशाचं राजकारण आपण नंतर कधी बोलूयात. सध्या आपण महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलूयात. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडल्या जर निवडणूक झाली तर एनडीए असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी तुम्ही म्हणू शकता, एनडीएला सध्याच्या घडल्या जर निवडणूक झाली तर 40.5% मतदान पडतंय आणि 22 जागा येत आहेत एनडीएसाठी, म्हणजे भारतीय जनता पक्ष अधिक त्यांच्या टोळ्या. आणि महाविकास आघाडीला सध्याच्या घडला मिळत आहेत 44.6चं मतदान, जवळपास 26 जागा मिळत आहेत. आता मला तुम्हाला मागचा ॲव्हरेज हा सांगावाच लागेल मूड ऑफ द नेशनचा. सध्याच्या घडला तुम्ही जर पाहिला, देशामध्ये काही विशिष्ट विश्वसनीय सर्वे कंपन्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ॲक्सिस, इंडिया टुडे घेऊ शकता, सी वोटर घेऊ शकता किंवा मूड ऑफ द नेशन घेऊ शकता. याच्यामध्ये मूड ऑफ द नेशन ही विशेष विश्वसनीय आहे. तसं पाहायला गेलं तर मी सर्वेंवर विशेषतः विश्वासच ठेवत नाही. सर्वेंचे आकडे सांगतात वेगळं, येत काहीतरी वेगळं असतं. पण तरीही सांगायचं झालं, आता सध्याच्या घडला बघा, सारं विकलं गेलेलं आहे. या सगळ्याला कसले कसले बॅकग्राऊंड असतात, तुम्हाला काय आता वेगळं सांगायची गरज नाही. आपण सर्व काही जाणता, अगदी मीडियापासून या सर्वे कंपन्यांपर्यंत कशा सगळ्या मॅनेज झालेल्या असतात, सगळं मान्य केलं. पण तरी देखील अशाही वातावरणामध्ये ज्यावेळेस हे असे आकडे येतात त्यावेळेस ते बरंच काही सांगून जात असतात. तुम्ही पहा ना, राम मंदिराचं उद्घाटन झालं, त्यानंतरही सर्वेचे हे आकडे तसेच दोलनामय आहेत. म्हणजे विशेष जो त्यांचा युनिक सेलिंग पॉईंट तुम्ही म्हणू शकता, USP आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय, बरोबर निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराचं उद्घाटन होणार आणि त्याचा वापर केला जाणार. महाराष्ट्रामध्ये तेच झालं. ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल आणि राम मंदिराचं उद्घाटन असेल, तीनही पक्षांनी 3 गोष्टी वाटून घेतल्या. कशा वाटून घेतल्या? आपल्या समोर सगळं घडलं, आपल्याला कळलं देखील नाही. मराठा आरक्षण या विषयावर एकनाथ शिंदेंनी असं दाखवलं, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन दाखवलं की मी कसं मराठ्यांना आरक्षण देणार आहे. दिलं तर काहीच नाही, हातावर तुऱ्या देत आमच्या, पण तरी देखील मराठ्यांना आरक्षण मी देणार आहे, मी मराठा आहे, मी मराठ्यांना आरक्षण देणार आहे. या अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं. म्हणजे मराठा मतदान मी कसं माझ्या बाजूने ठेवेल, ओबीसी मतदान छगन भुजबळ असा विचार करतात मी कसा माझ्या बाजूने ठेवेल, आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष म्हणते हिंदुत्ववादी मतदान मी कसं माझ्या बाजूने ठेवेल. म्हणजे सगळं आमचं आणि बाकीचे तिथे हात हलवायला आलेले आहेत बाकीचे पक्ष. असो, तो त्यांचा मुद्दा झाला. पण तरी देखील आजच्याही घडीला महाराष्ट्रामधनं 26 जागा महाविकास आघाडी जिंकताना दिसते. खऱ्या अर्थाने राजकीय विश्लेषकांची मतं याविषयी वेगळी आहेत. राजकीय विश्लेषक महाराष्ट्राविषयी आपलं मत हे वेगळं मांडतात आणि भारताविषयी किंवा देशाविषयी आपलं मत हे वेगळं मांडतात. देशाचं राजकारण हे वेगळं असू शकतं आणि त्यातही देशाच्या राजकारणामध्ये 2 भाग केले जातात बरं. एक उत्तरेचं राजकारण, एक दक्षिणेचं राजकारण. त्याला आपण गायपट्टा म्हणतो, काय म्हणतात, हिंदी पट्टा. हिंदी पट्ट्याचं राजकारण वेगळं, दक्षिणेचं राजकारण वेगळं. आणि महाराष्ट्राचं विशेष राजकारण म्हणजे महाराष्ट्राला दक्षिणेत येत ना उत्तरेत येत, महाराष्ट्र हे दक्षिणेचं द्वार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कायम राजकारण हे सुसंस्कृत राहिलेलं आहे. जसं उत्तर प्रदेशमध्ये 55% लोकांनी भारतीय जनता पक्षाला पसंती दिलेली आहे, 55% लोकांनी पसंती दिली. पण राजकीय विश्लेषक म्हणतात तीच गोष्ट महाराष्ट्रात लागू होत नाही. महाराष्ट्रात धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण फारसं झालेलं नाही.
पुरोगामी राष्ट्र राहिले महाराष्ट्र कायम. याच्यामध्ये तुमचा विकासाचा मुद्दा, तुमच्या बेरोजगारीचा मुद्दा, महाराष्ट्राच्या विषयी विशेषतः स्वाभिमानाचा मुद्दा, या साऱ्या गोष्टींना एक विशेष महत्व आणि ममत्व आहे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये. जे काही मागच्या 1.5 वर्षात 2 वर्षात घडलं, अगदी नोकऱ्यांपासून, छत्रपती शिवरायांच्या अनादरापासून, आपल्या महाराष्ट्रातले महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई असतील, ज्योतिबा फुले असतील, यांच्या अपमानापासून या साऱ्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्रावर होतो. आता तुम्हाला काही वेगळे 3 वर्षांचे मी मागचे आकडे सांगतो. यात म्हणजे ह्या मूड ऑफ द नेशनचेच आकडे सांगतोय बरं, कुठल्या बाहेरचे आकडे नाही, कारण आता त्यांचा सर्वे घेतला म्हणजे त्यांचेच आकडे सांगावे लागणार. अगदी ऑगस्ट 2022 पासून ते जानेवारी 2024 पर्यंतचा जर आपण ॲव्हरेज आकडा पाहिला तर ऑगस्ट 2022 मध्ये ज्यावेळेस शिवसेनेत फूट झाली होती त्याही वेळेस 35% मतदान एनडीएच्या बाजूने होतं आणि आपल्या बाजूने जवळपास 46-47% मतदान होतं. आजही तुम्ही पहा यांचं मतदान 40% म्हणजे मधल्या काळात काय झालं, फक्त अजित पवार आलेले आहेत वेगळे, म्हणजे 35% मतदान ह्यांचं 40% पोहोचलं. तेही कशानंतर, एक अजित पवार वाढवले, त्यानंतर राम मंदिराचं उद्घाटन झालं, तरी देखील हे 5% मतदान वाढवतात अजित पवार घेतल्यानंतर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी जवळपास, मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय, 46 ते 47% मताधिक्य लागतं. 5% वाढवून देखील, म्हणजे अजित पवारांना घेऊन देखील 5% वाढवून देखील हे 46% पोहोचत नाहीत. मग तुम्ही विचार करा ह्यांची परिस्थिती कशी असणार आहे. म्हणजे 3 भिडू झाले, आता 4था भिडू घ्यायचा आहे, 5वा भिडू घ्यायचा आहे. आता किती भिडू घ्यायचे तेवढे घ्या, पण काहीही तुम्ही उकडू शकत नाही या महाविकास आघाडीचं. आता राज ठाकरे कदाचित वेटिंगमध्ये असू शकतात, आणखी कोणी वेटिंगमध्ये असू शकतं. काँग्रेसचे कित्येक फोडाफोडी सुरू झालेली आहे मिलिंद देवरांपासून, कारण ह्यांनी गॅरंटी घेतली ना, यांनी गॅरंटी घेतली, तुम्ही आलात, तुमची गॅरंटी आम्ही घेतो, तुम्ही कुठल्याही मळकट मळामध्ये मळून जरी आलं असेल तर आमच्याकडे ती वॉशिंग मशीन आहे. हे वॉशिंग मशीनचं राजकारण देखील विशेषतः महाराष्ट्र जनतेला आवडत नाही, लक्षात घ्या. खूप सुसंस्कृत आहे महाराष्ट्राची जनता, अगदी सारे वर्ग. मी कुठल्या जाती धर्माचं नाव घेणार नाही, पण मी आज हे देखील जबाबदारीने सांगतो, अगदी ब्राह्मण वर्ग देखील या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, अगदी बारीकीने करतो, की महाराष्ट्रात सध्या जे चाललंय ते खरंच योग्य आहे का, याने आपली खरंच प्रगती होणार आहे. तर असं नाहीये. आपण विचार करून मतदान करत असतो. ज्यावेळेस मूड ऑफ द नेशनचे हे सर्वे अहवाल बाहेर येत होते, मी अनेक राजकीय विश्लेषकांची ती विश्लेषणं ऐकली. बऱ्याच राजकीय विश्लेषकांचं या बाबतीत एक मत आहे की महाराष्ट्राचं राजकारण आणि देशाचं राजकारण सध्याच्या घडलं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण जे महाराष्ट्रात घडलंय ते आजवर देशाच्या इतिहासात कुठेही घडलं नव्हतं. जोपर्यंत जागा जाहीर होणार नाहीत, कुठला पक्ष कुठली जागा लढतोय, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठलाही सर्वे हा यशस्वी होऊ शकणार नाही. आणि जर ह्या जागा जाहीर झाल्या आणि त्यानंतर जर हे सर्वे घेतले गेले तर कदाचित हा भारतीय जनता पक्षाचा हा जो 22चा आकडा आहे हा 12 देखील गाठू शकणार नाही. हेही तितकंच सत्य आहे. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, या सर्वेमध्ये वंचितचा फॅक्टर हा कुठेही गृहीत धरण्यात आला नाही. जर वंचित आणि महाविकास आघाडीची बोलणी तर तुम्ही पाहतच आहात, अतिशय योग्य दिशेने चाललेली आहेत. वंचित महाविकास आघाडीमध्ये ज्या दिवशी किंवा इंडिया आघाडीमध्ये ज्या दिवशी सामील होईल, जवळपास हा आकडा 53 ते 54% जाईल, जे की महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येण्यासाठी जवळपास 46-47% मताधिक्य हे पुरेसं असतं. त्यामुळे वंचितचा फॅक्टर हा फार महत्वाचा फॅक्टर असणार आहे. तितकासा तुम्ही म्हणाल, तुम्ही ह्याही गोष्टीचा विचार कराल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुती यांची जर युती झाली तर काय फरक पडेल, पण त्याच्याही पेक्षा जास्तचा जो डिफरन्स आहे तो वंचित बहुजन आघाडी ही भरून काढेल. तुम्हाला आणखी काही महत्वाची गोष्ट सांगतो, हे सत्य आहे, लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हे सत्य आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते देखील हे सत्य आहे की भारतीय जनता पक्ष जितकं महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतोय तितका तो आणखीन तळामध्ये जातोय. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला स्वतःचं नाव तयार करण्यामध्ये अपयश येत आहे आणि याच्यासाठी 2-3 महत्वाची कारणं आहेत. एक जातीय कारण, वारंवार जातींमध्ये भांडणं लावणं, हे तुम्ही सर्वजण पाहतात. जसं ओबीसी आणि मराठ्यांमध्ये लावलेली भांडणं तुम्ही सर्वांनी पाहिलीत. त्यानंतर जिथे कुठे आपलं अपयश येतंय तिथे पक्षच फोडणं, म्हणजे विचारांची लढाई विचारांनी होऊ शकत नाही. आता पक्षफोडी आणि सध्याचं तुम्ही जर पाहत असाल तर ठोकाठोकी चालू झालेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाविषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक विशेष चीड आहे. सुसंस्कृत जनतेच्या नजरेमध्ये एक विशेष चीड आहे आणि अंधभक्तांची संख्या आणि ही चीड असलेल्या जनतेची संख्या, सर्वसामान्य जनतेची संख्या, याच्यामध्ये तफावत फार मोठी आहे. आपण महाविकास आघाडी म्हणून, शिवसेना म्हणून जनतेला हे सांगण्यात यशस्वी ठरलोय की महाराष्ट्राचं राजकारण हे असंस्कृतपणाकडे घौडदौड करत आहे.
50 खोके एकदम होके ही जी व्याख्या आहे ना, ही सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत आपण पोहोचवण्यामध्ये शिवसेना यशस्वी किंवा महाविकास आघाडी यशस्वी ठरलेली आहे. आता भारतीय जनता पक्षाला हे म्हणतात 22 जागा मिळेल, मूड ऑफ द नेशन म्हणते 22 जागा मिळेल. पण एक लक्षात घ्या, याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा अजित पवार टोळी किंवा एकनाथ शिंदेची टोळी किती जागा लढणार आहे ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. भारतीय जनता पक्ष बरेच विश्लेषक म्हणतात जवळपास 26 जागा लढू शकते. पण आतल्या गोष्टी अशा आहेत, भारतीय जनता पक्ष 26 जागा कधीही लढणार नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. मागच्याही वेळेस ज्या वेळेस शिवसेनेसोबत भारतीय जनता पक्षाची युती होती, त्याही वेळेत शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष असताना देखील भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 26 जागा मागून घेतल्या होत्या. 26 जागा. आता 26 जागा त्याही वेळेस लढल्यानंतर आताही जर 26 जागा लढणार असेल तर वेगळं काय मिळवलं एवढा सारा खटाटोप करून? म्हणजे काय म्हणतात त्याला, खोदा पहाड निकला चुवा. जर आम्ही एवढा सारा खटाटोप केलाय, खेळखंडोबा करून ठेवला या राजकारणाचा, तर मग आम्हाला 26 असं कधीच होणार नाही. भारतीय जनता पक्ष जवळपास 33 ते 35 जागांवर लढेल आणि उरलेले 10-12 ज्या काही जागा असतील त्या ह्या अजित पवार गट किंवा शिंदे टोळीला देण्यात येतील. कारण जितक्या जास्त भारतीय जनता पक्ष जागा लढवेल तितके जास्त त्यांना त्यांची खासदार निवडून आणण्याची खात्री आहे. जर ह्या दोन टोळ्या, ह्या ज्या चोरून आणलेल्या तोडफोड करून तयार केलेल्या ह्या ज्या टोळ्या आहेत, ह्यांनी जर निवडणुका लढवल्या तर जेवढ्या जागा हे लढवतील तेवढ्या जागा भारतीय जनता पक्ष गमवेल. ही देखील सत्य परिस्थिती आहे. मानू नका, ही देखील एक सत्य परिस्थिती आहे. स्वतः शिंदे टोळीमध्ये स्वतःच्या घरातला खासदार निवडून येणं ही देखील आता एक प्रेस्टिजचा विषय होणार आहे. आन बान शानचा विषय होऊन जाणार आहे. स्वतःच्या घरातला खासदार निवडून आणणं, बाकीच्या खासदारांचं तर सोडूनच द्या, स्वतःच्या घरातला खासदार फक्त तिकडे कल्याण डोंबिवलीमधून निवडून आणा. सध्या इतकी वाईट परिस्थिती शिंदे टोळीची झालेली आहे. अजित पवार गटाचं सोडून त्यांच्याकडे खासदारच नाहीत म्हणा. मुळात भाजप विचार करा, हा कुठल्याही राज्यात जसं महाराष्ट्रामध्ये छोटा भाऊ म्हणून करंगळ्या पकडल्या आणि नंतर जाऊ द्या, माझ्या तोंडात काही शब्द येत होते पण मी ते टाळतो. छोटा भाऊ म्हणून मिरवलं. अगदी असंच त्यांनी मिरवलं होतं हरियाणामध्ये, अगदी असंच त्यांनी बिहारमध्ये देखील मिरवलं होतं, जिथे आणि असंच कर्नाटकात देखील मिरवलं होतं. बरं विचार करा, कर्नाटकामध्ये किंवा बिहारमध्ये ज्या पक्षांसोबत ह्यांनी युती केली, जसं मला वाटतं बिहारमध्ये नितीश कुमारांबरोबर केली होती, हरियाणामध्ये केली होती, अकाली दलाबरोबर केली होती तिथे पंजाबमध्ये, कर्नाटकात केली, सगळ्या पक्षांना संपवलं, सगळ्या स्थानिक पक्षांना संपवलं. हा भारतीय जनता पक्ष असा आहे. आणि भारतीय जनता पक्षाची ही नीती आता काही लपून राहिलेली नाहीये. त्याचमुळे कदाचित दक्षिण भारताने या भारतीय जनता पक्षाला कायम नाकारलेलं आहे. कायम उत्तर भारताच्या जीवावर भारतीय जनता पक्षाने या देशावर राज्य केलेलं आहे. उत्तर भारतातल्या विशिष्ट राज्यांमध्ये, पूर्ण उत्तर भारत देखील नाही, म्हणजे विचार करा, उत्तर प्रदेशासारखं राज्य हाताशी ठेवायचं, गुजरात सारखं राज्य हाताशी ठेवायचं, राजस्थानासारखं राज्य हाताशी ठेवायचं आणि देशावर राज्य करायचं. उत्तर प्रदेशातून जवळपास 70-78 जागा जातात लोकसभेच्या आणि त्यानंतर महाराष्ट्रातनं. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. आणि लक्षात घ्या शिवसैनिकांनो, जे लोकसभेत होतं तेच विधानसभेत होतं असं काही नाहीये. लोकसभेत लोकांची मानसिकता वेगळी असते, विधानसभेत लोकांची मानसिकता वेगळी असते. आता जवळपास मी तुम्हाला काही राज्यांची नावं सांगतो. तामिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, पंजाब, महाराष्ट्र, बिहार, त्यानंतर राजस्थानचा देखील भाग. या राज्यांमध्ये इंडिया आघाडी विशेषतः मजबूत, त्यानंतर दिल्लीही असेल. या भागांमध्ये आणि पश्चिम बंगाल कसं विसरून चालतं, आणि दक्षिणेतली सारी राज्य, या भागामध्ये इंडिया आघाडी विशेष मजबूत आहे. आता दक्षिणेत भारतीय जनता पक्षाला कधीही दक्षिणेतल्या राज्यांनी स्वीकारलेलंच नाही. आता या सगळ्यांची एकत्रित एक मोड बांधून व्यवस्थितपणे जर एक प्रयत्न केला आणि एकच ठोका घातला तर भारतीय जनता पक्ष दिल्लीच्या तख्तावरून हद्दपार देखील होऊ शकतो. तो राहिला देशाचा विषय. पण महाराष्ट्रामधून या भारतीय जनता पक्षाला हद्दपार याच वेळेत करायचंय, आता नाही तर कधीच नाही. हे सारे सर्वेचे अहवाल जे सांगतायत ते सांगू देत, त्यांनी काम करू देत. पण आपल्याला जे आपलं कार्य करायचंय, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे काही वातावरण तयार करून हा हिटलरवादी जो भारतीय जनता पक्ष आहे याला या सत्तेतून मात्र खाली खेचायचंय. इंडिया आघाडीच्या मार्फत असेल, स्वतः शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची असेल, काँग्रेस पक्ष असेल, या सर्वांनी एकजूट वज्रमूठ करून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन ती वज्रमूठ अशा प्रकारे जो हाबाडा द्यायचा आहे, त्यानंतर भारतीय जनता पक्ष पुढची 100 वर्ष या देशाच्या सत्तेत नाही दिसला पाहिजे इथपर्यंत प्रयत्न करायचा. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या.